व्यक्तींनो, तुम्हाला सगळं समजतंय, पण अजून काही कंट्रोलमध्ये येत नाही आणि तुमच्या मनामध्ये उत्तर आहेत, पण त्याचा परिणाम अजून दिसत नाहीये ना. आणि तुम्ही स्वतःला वारंवार असं विचारता, की मला नेमकं काय करायला हवं? आणि मग काही सेकंदासाठी तुम्हाला स्पष्टता पण येते, पण लगेच ती स्पष्टता पुन्हा धूसर झाल्यासारखी वाटते. आणि तुम्हाला आतून सतत जाणवतं, की काहीतरी चुकतंय, काहीतरी कुठेतरी बिघडलेलं आहे. पण नेमकं काय बदलायचंय हे तुम्हाला अजून पकडता येत नाहीये. आणि अजून थोडं स्पष्ट सांगतो, की तुम्ही चुकीच्या दिशेने चालत नाही, पण तुम्ही एक योग्य दिशेने चाललेला असता, तिथे टिकत नाही. म्हणून तुम्ही सुरुवात करता, मग थांबता. तुम्ही ठरवता, मग बदलता आणि तुम्ही पुढे जाता आणि मग पुन्हा मागे फिरता आणि मग त्यामुळेच काय होतं तुळ राशीचं, तुमचं आयुष्य पुढे जात असल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात तुम्ही त्याच जागेवर गोल-गोल फिरत आहात. त्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐका, की ही समस्या तुमच्या क्षमतेची नाहीये. ही समस्या तुमच्या कन्सिस्टन्सीची आहे, नित्य नियमाची आहे. तुमच्याकडे स्पष्टता येते, पण तुम्ही तिच्यावर काही ॲक्शन घेत नाही. तुमच्याकडे दिशा आहे, पण तुम्ही त्यात टिकत नाही असं जाणवतं. आणि म्हणूनच काय होतं, की तुम्हाला वाटतं काहीतरी चुकतंय, पण खरं म्हणजे काहीतरी अपूर्ण आहे. मग आता तुळ राशीच्या बाबतीत प्रश्न असा असेल, की तुम्ही हे ओळखून बदल करणार आहात का? की पुन्हा हाच जो पॅटर्न आहे तो रिपीट करणार आहात? सध्याची वास्तविकता काय आहे समजून घेऊ. तुम्ही सध्या मनापासून खूप ॲक्टिव्ह आहात. तुम्ही विचार करत आहात, पुन्हा विचार करत आहात आणि मग त्याच विचारांमध्ये अडकलेला आहात. तुम्ही निर्णय घेण्याआधी त्यावर थोडीशी शंका घ्यायला लागलेला आहात. म्हणजे तुम्हाला वाटतं, की मी काळजीपूर्वक वागतो, पण प्रत्यक्षात तुम्ही फारच ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलेला आहात. आणि हा पॅटर्न जो आहे ना मनाचा, तो तुम्हाला ॲक्सेप्ट होत नाहीये. तुमच्याकडे स्पष्टता येते, पण तुम्ही काही त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीये. ठीक आहे, तुम्ही बऱ्याच वेळा नियोजन करता, पण त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या दिशा ठरवता. आणि मग सुरुवात करता बरं का तुम्ही, पण त्याच्यामध्ये पुन्हा कन्सिस्टन्सी राहत नाही. आणि मग शेवटी स्वतःलाच म्हणत बसता, की अजून वेळ आहे, अजून थोडी तयारी करणं गरजेचं आहे. पण खरं काय आहे लक्षात आलंय का तुमच्या? की तुम्ही तयारी करत नाहीये, तुम्ही ॲक्शन घ्यायला टाळत आहात. शनी, मंगळ, रवी, नेपच्यून 3 एप्रिलपासून मीन राशीत एकत्र येणार आहेत. आणि मिथुन राशीमध्ये गुरुचं गोचर तर चालू आहेच. हे ग्रह मित्रांनो सखोलवरती परिणाम करतील. आता ह्या 4 ग्रहांची युती जी आहे ती षष्टम भावावर परिणाम करेल. मग करिअरच्या बाबतीत कसं होऊ शकतं, की तुम्ही काम सुरू करताल बरं का, पण तेव्हा तुमची ऊर्जा पण जास्त झालेली असेल, जेवढी गरजेची नाहीये. तुम्ही प्लॅनिंग करताल, तुम्ही काही नवीन आयडिया सुचवताल व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये. पण जसं काम मध्ये येतं ना, तिथं तुमचं थोडंसं लक्ष विचलित होतं. त्यातला इंटरेस्ट कमी होतो आणि मग तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे वळता. आणि मग स्वतःलाच तुम्ही सांगत बसता, की हे अजून चांगलं करता येईल, अजून थोडं बदलून पाहतो. पण प्रत्यक्षात काय घडतंय, की कामच पूर्ण होत नाही ना. तेच काम सारखं बदलत राहतंय. मग असंच काही नोकरीमध्ये घडू शकतं पुढच्या 45 दिवसात, की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल अशी धारणा तयार होते, की ही व्यक्ती फार हुशार आहे, पण ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाहीये, सातत्य नाहीये. मग तुम्हाला काम दिलं जाईल. तुम्ही सुरुवात चांगली पण करताल, पण मध्येच मग दुसऱ्या कामाकडे तुम्ही वळू शकता. एका वेळी 15-20 कामं करावी लागू शकतात. शेवटी घाईघाईत मग ते कसं तरी पूर्ण करून टाकता आणि मग परिणाम साधारण येतो बरं का. त्याचा चांगला परिणाम मिळत नाही तुम्हाला. मग तुम्हाला असं वाटेल, की मी खूप काम केलं, पण त्याचं मला म्हणावं तसं ॲप्रिशिएशन मिळालं नाहीये. म्हणून अंतिम रिझल्ट कुठं आहे हे लक्षातच येत नाही तुम्हाला. तुम्ही काम नीट समजून घेत नाहीयेत. मध्येच थोडा अंदाज लावून काम सुरू करता, त्याच्यामधली थोडी स्पष्टता घेत नाहीये. त्यामुळे मग तुम्हाला पुन्हा ते काम करावं लागतं. मग काय होतं यामुळे तुमच्यावरचा विश्वास जो आहे इतरांचा तो कमी होत जातो. आणि मग महत्त्वाची कामं जी आहेत ना ती दुसऱ्यांना दिली जातात. असं घडू शकेल. आणि मग त्यामध्ये तुमचा प्रोग्रेस थोडा मंदावल्यासारखा वाटतो. मग शनी, मंगळ, रवी, नेपच्यून ह्या ग्रहांचा व्यवसायावरती काय परिणाम होईल? तुमच्याकडे व्यवसायामध्ये नवीन कल्पना आहेत, पण त्याचे जे इम्प्लिमेंटेशन आहे, अंमलबजावणी आहे, ती फार कमकुवत आहे. ते कसं होतं, की तुम्हाला व्यवसायात आयडिया येतात, तुमचा उत्साह वाढतो. तुम्ही सुरुवात करता, भरपूर पुढे जाण्याचा प्रयत्न करता, पण लगेच दुसरी आयडिया येते. मग पहिली सोडून देता आणि हे सतत चालू राहतं आणि आधीपासून असंच चालू आहे. म्हणून याचा परिणाम असा आहे, की पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो, वेळ वाया जातो आणि मग तुम्ही जे काम करता ना, त्याची दिशा स्पष्ट होत नाही. मग यामुळे तुमच्या व्यवसायातले जे पार्टनर असतात ना, त्यांचा विश्वासही कमवू शकतो. मग काय करायला पाहिजे? लोक काय म्हणतील? लोक म्हणतात, की हा काहीतरी करतो, पण काही गंभीर करत नाही. मग मूळ कारण काय? थोडंसं थेट सांगतो, की तुम्हाला नवीन सुरुवात करायला आवडते, पण एकाच गोष्टीत टिकून राहणं तुम्हाला जमत नाही. आणि मग तुमचं मन सतत बदल शोधत राहील, स्थिरता टाळण्याचा प्रयत्न करेल. मग अशा तुमच्या स्वभावामुळे आणि ह्या ग्रहांच्या युतीमुळे तुम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक काम पूर्ण करायचं हा नियम ठेवा तुम्ही. नवीन काम सुरू करण्याआधी जुनं काम पूर्ण झालं पाहिजे. पूर्ण झालेलं काम ह्यालाच महत्त्व दिलं पाहिजे तुम्ही.
कामाचे थोडे थोडे तुम्ही छोटेसे भाग करा ना. मोठं काम पाहून तुम्ही गोंधळून जाता. म्हणून ह्यामध्ये तुमचं जे वर्क आहे ते वेगवेगळ्या विभागांमध्ये तुम्ही ठरवून घ्या ना. पहिला टप्पा, मधला टप्पा, शेवटचा टप्पा, आणि मग ते काम पूर्ण केल्याशिवाय पुढं जायचं नाहीये. रोजचा परिणाम तुम्ही ठरवला पाहिजे कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी. फक्त काम केलं म्हणजे ते काही काम नाहीये ना. मोजता येईल असा परिणाम पाहिजे कामाच्या ठिकाणी. काहीतरी तुम्हाला आजच्या कामातून मिळालं, म्हणजे उदाहरणार्थ आज खूप काम केलं, आज मी 3 कामं पूर्ण केली, असं तुम्हाला वाटेल बरं का. पण काम सुरू करण्याच्या आधी स्पष्टता थोडी घ्या ना. स्वतःला विचारा तुम्ही, अंतिम परिणाम ह्या कामाचा काय असेल. थोडंसं वेळेची मर्यादा काय आहे हे पण समजून घ्या. प्राधान्य कशाला द्यायचं हे समजून घ्या. आणि अंदाज लावणं कमी करा बरं का कामाच्या बाबतीत. तिथं तुमची फार ऊर्जा जाते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काय नियम आहे? एका वेळी एकच काम घ्या बरं का. 90 दिवस एकाच कामावरती थोडं लक्ष देता येईल असं काहीतरी बघा. मध्येच बदलायला जाऊ नका. मनावर नाही, थोडं वेळेवर काम करणं गरजेचं आहे. तुम्ही मनाच्या अवस्थेनुसार काम करता, हे थोडंसं थांबवलं पाहिजे. थोडी वेळ ठरवा आणि त्यानुसार मग काम करा ना तुम्ही. म्हणून जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करतात ना, त्यांच्यासाठी मला असं सांगू वाटतं, तुम्ही काही आळशी नाहीत, फक्त तुम्ही सातत्य ठेवत नाही. तुम्ही सक्षम आहात, पण काय होतं ती विश्वासार्हता त्याच्यामध्ये जाणवत नाही. वास्तविक पाहता क्षमता महत्वाची नाहीये, सातत्य जास्त महत्वाचं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचं यश तुमच्या क्षमतेवरती अडलेलं नाहीये, ते अपूर्ण राहिलेल्या कामांमध्ये अडकलेले आहे. आता घरामध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये काय होऊ शकतं ह्या युतीचा परिणाम? तुम्हाला वाटतं की मी नातं सुधारते, पण समोरच्याला असं वाटतं की मी कधीच पुरेसा झालेला नाही. मग काय होतं की तुम्ही बोलता, तर्क लावून बोलता, पण तुमच्या टोनमध्ये थोडा कठोरपणा आहे बोलण्यात. तुम्ही चुका दाखवता पण ॲप्रिशिएशन देतच नाही समोरच्याला. तुम्ही असं कधीतरी मनामध्ये ठरवता आणि मग काहीतरी रिॲक्ट करता, आणि मग समोरचा काय होतो की हळूहळू तो दूर जायला लागतो तुमच्या कठोर शब्दांमुळे, काही गैरसमजांमुळे. म्हणून ठीक आहे, तुमचं काही नातं तोडण्याचा उद्देश नसतो ना, पण काय होतं समोरच्याला गैरसमज मनात तयार होत राहतात तुमच्या ह्या वापरलेल्या टोनमुळे. म्हणून तूळ राशीच्या व्यक्तींना लक्षात घ्या, सध्या तुमच्या कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात एक विशिष्ट पॅटर्न सुरू होईल. तुम्ही आधी मनामध्ये निष्कर्ष काढताल आणि त्या निष्कर्षावरून लगेच प्रतिक्रिया देताल. आणि काय होऊ शकतं, मग तुमचं बोलणं थोडं तार्किक वाटेल, पण मी जसं म्हणलं ना की बोलण्यात तिखटपणा किंवा टोमणा जो आहे ना तो येऊ शकतो. त्यातून मग मनं दुखावली जातात. तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य सांगत आहात, पण समोरच्याला ते असं जाणवतं की माझं काहीच बरोबर नाही. म्हणून काय होतं की तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहताल, आणि म्हणून मग काय होतं, वादच संपत नाही आणि तो लांबत जातो. त्याच वेळी मग तुम्ही भावना उघडपणे व्यक्त करत नाही. म्हणून घरात कसं आहे, एक भावनिक वातावरण जे आहे की नाही ते थोडंसं तापलेलं असू शकतं. पण तुम्ही अनेक वेळा काही गोष्टी गृहीत धरताल बरं का, त्यावर प्रतिक्रिया देताल. मग काय होईल, त्याच्यामुळे गैरसमज पुन्हा तयार होतील. म्हणून कसं आहे, घरातलं वातावरण बदललं जातं ना. छोट्या गोष्टीवरून वाद होतात, संवाद फक्त मग कामापुरताच राहतो. पती पत्नींमध्ये मग भावनिक अंतर वाढत जातं, आणि कुटुंबातील सदस्य तुमच्याशी कमी बोलायला लागतात किंवा ते तुमच्याकडे लक्षच देत नाहीत. आणि तुम्हाला वाटतं की सगळे माझ्या बाबतीत बदललेलेच आहेत, कोण माझ्याशी बोलत नाही, कोण रिस्पॉन्स देत नाही. पण प्रत्यक्षात काय, तुम्ही जे प्रतिक्रिया देतात ना त्यामुळे घरातील वातावरण बदललेलं आहे. म्हणून वास्तव काय आहे की तुम्ही कुटुंब किंवा नातं एकदम तोडत नाहीये, पण हळूहळू त्यातील एक जवळीक आणि ऊब कमी करत आहात. आणि जर हा पॅटर्न असाच चालू राहिला ना, तर एक वेळ अशी येईल की सगळं बाहेरून ठीक दिसेल, पण आतून नातं पूर्णपणे रिकामं झालेलं असेल. मग ह्यावरती मानसिक स्थिती कशी तयार होईल तुमची? ह्या सर्व गोष्टींचा तुमच्या मनावरती आणि स्वभावावरती परिणाम कसा होईल? तुमची मानसिक स्थिती पुढील 45 दिवसात कशी असू शकते? तुमचा स्वभाव त्यात कसा असेल? ठीक आहे, तुम्हाला कनेक्शन हवं आहे, आणि हेच तर तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे ना. तुम्ही पूर्णपणे ओपन नाहीत, कारण तुम्ही स्वतःला जपता आणि ह्यात काहीही चुकीचं नाही. हे तुमच्यात भावना खोल आहेत, फक्त तुम्ही त्या सहजपणे व्यक्त केल्या नाहीत आणि करत नाहीत. तुमचं कंट्रोल तुम्हाला सुरक्षित ठेवतं बरं का, पण तुमची ओपन माइंडेड स्वभाव जो आहे ना तोही तुमच्या लोकांशी जोडेल, बाहेरच्या लोकांशी जोडेल कुटुंबातल्यापेक्षा. आणि लोक तुमच्यापासून मग त्यामुळे दूर जात नाहीत, कारण की कसं आहे की तुम्ही थोडासा त्यावेळेस अहंकार कमी दाखवता, पण हे बाहेरच्या लोकांच्या बाबतीत. म्हणून तुमचा समज असा आहे की माझ्यात संयम आहे आणि नातं टिकवण्याची ताकद आहे, पण बाहेरच्या लोकांशी, घरातल्या लोकांशी पण तुम्ही तसंच वागलं पाहिजे जसं तुम्ही बाहेरच्या लोकांशी वागता. ठीक आहे, तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात, फक्त स्वतःला घरच्यांपासून लपवणं थांबवा. शरीराच्या बाबतीत पण कसं आहे, शरीरात थोडा थकवा येणं ह्या गोष्टी होऊ शकतात. झोप न पूर्ण होणं, मेंदू बॅकग्राऊंडमध्ये सतत विचार करत राहतो, आणि मग लहान सहान गोष्टीवरून इरिटेशन पण वाढू शकतं. म्हणजे तुमचं शरीर सांगते की तुम्ही कुठेतरी ओव्हरलोड झालेला आहात. म्हणून तुळ राशीच्या व्यक्तींनी लक्षात घ्या बरं का, की कुठंतरी मनाला आणि शरीराला शांतता देणं फार गरजेचं आहे. वर्कहोलिक जे नेचर तुमचं झालेलं आहे ना त्यातून थोडं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. कारण की षष्टम भावातून जाणारे शनी, मंगळ, रवी, नेपच्यून जे आहेत ना, हे तुमच्या शत्रूंना अलगद बाजूला करतात, पण मनावर एक अनामिक ताण वाढवून देतात. हा जो 4 ग्रहांचा योग आहे ना, हा षष्टम भावात तयार झालेला आहे.
म्हणून हा षष्टम भाव हा पंचम भावाचा धनभाव किंवा दुसरा भाव मानला जातो. त्यामुळे ह्याचा परिणाम जो आहे हा संततीवरती पण सखोलपणे तुम्हाला दिसू शकतो. त्यामुळं तूळ राशीचे जे पालक वर्ग आहेत ना, त्यांनी काही गोष्टी लक्षात घ्या, की तुमच्या मुलांमध्ये खास सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता आहे. पण त्याच वेळी त्यांचं लक्ष लवकर विचलित होतं आणि हे एका गोष्टीवर टिकून राहू शकत नाही. बाहेरून तुम्हाला ती शांत आणि समजूतदार वाटतील, पण आतून त्यांचं मन सतत विचार करत असतं आणि सुरुवातीला ती एखाद्या गोष्टीने उत्साहाने सहभागी होतील, पण काही वेळातच त्यांचा रस कमी होईल आणि ते दुसऱ्या गोष्टीकडे वळतील. त्यामुळे त्यांची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाहीये आणि अनेक गोष्टी त्यांच्या अर्धवट राहत आहेत. इथे एक गोष्ट महत्त्वाची घडते बरं का, की तुम्ही पालक म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करता, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करता, पण वारंवार हे असं कर, तू असं का केलंस, असं बोलण्यामुळे तुमच्या मुलांना मार्गदर्शन ते वाटत नाही, तर दबाव वाटतो ना. हळूहळू ते स्वतःवर शंका घ्यायला लागतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते स्वतःहून पुढे येणं टाळतात. मग काही वेळा ते चुका लपवतात. कारण त्यांना वाटतं, की ते काहीही केलं तरी ते पुरेसंच नाहीये. पण याच मुलांमध्ये काय होतं, की खूप मोठी ताकद आहे हो. त्यांचं समजण्याचं सामर्थ्य चांगलं आहे. त्यांची क्रिएटिव्हिटी चांगली आहे आणि लोकांशी जुळवून घेण्याची एक नैसर्गिक क्षमता आहे. पण योग्य वातावरण आणि योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळालं तर ही मुलं खूप चांगली प्रगती करू शकतील. त्यासाठी तुम्ही थोडा तुमचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. सतत करेक्शन सांगण्यापेक्षा थोडं ॲप्रिशिएशन करा ना. त्यांच्या छोट्या यशाचंही कौतुक करा. त्यांना पूर्णपणे ऐका. लगेच तुमचं मत सांगू नका ना आणि एका वेळी एकच गोष्ट शिकू द्या. त्यांना स्वतः निर्णय घेण्याची थोडी मोकळीक दिली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमची मुलं कमजोर नाहीयेत. ती संवेदनशील आणि बुद्धिमान आहेत. त्यांना फक्त तुम्ही स्वीकार, विश्वास आणि योग्य दिशा द्यायला हवी. जेव्हा ह्या 3 गोष्टी त्यांना ह्या पुढच्या काळात मिळतील ना, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास जो आहे ना, तो नैसर्गिकपणे वाढेल आणि ती स्वतःच्या क्षमतेनुसार पुढे जाऊ लागतील. म्हणून तुम्हाला तुळ राशीला मला पुढं काय करायचं हे असं सांगू वाटतं बरं का, की सगळं काही तुम्ही बदलण्याची गरज नाहीये. पण तुमचा जो पॅटर्न मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो बदलणं आवश्यक आहे. एकच दिशा थोडी निवडा तुम्ही. एकच काम निवडा आणि जरा कमीत कमी 90 दिवस तरी काहीही झालं तरी त्याच्यामध्ये बदल करू नका आणि जे काही तुम्ही कृती करता ना त्याच्यामध्ये डिले करू नका, वेळ लावू नका, विचार कमी करा ना थोडा आणि कृती जास्त करण्यावरती भर द्या. तुम्हाला जी स्पष्टता आहे ना ती काम करण्यामधूनच येणार आहे, विचारातून येणार नाहीये. त्यामुळे कसं आहे की रिॲक्शन तुम्ही थोडीशी स्वतःची ताब्यात ठेवा. ताबडतोब उत्तर पण देऊ नका कुठल्या गोष्टीला. थोडं 5 सेकंद थांबा, मग बोला. कसं आहे की तुमचं अर्धी समस्या जी आहे की नाही ती इथंच सॉल्व्ह होणार आहे. आणि नात्यांमध्ये पण एक नियम ठेवा बरं का, की पहिलं तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि मग त्याच्यामध्ये करेक्शन सांगा. हे केलं तर मग नाती वाचतील ना. आणि याचबरोबर मग शारीरिक तुमच्या ज्या बाबी आहेत, गोष्टी आहेत त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण षष्टम भावातून चालणारे जे ग्रह आहेत ना, हे छोटे मोठे बारीक सारीक आजार परत जागे करतात. म्हणून एक लक्षात घ्या, मला तुम्हाला जाता जाता असं सांगू वाटतं बरं का, की तुमचं आयुष्य काही बिघडत नाहीये. फक्त तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने हँडल करत आहात आणि जर तुम्ही हे ऐकून काही बदल केला नाही ना, मग पुढची फेज अजून थोडी जड जाऊ शकते. हे ग्रह काही तुम्हाला थांबवत नाहीत बरं का, ते तुम्हाला योग्य बनवण्यासाठीच थोडासा तणाव आणत असतात. हे मात्र लक्षाच्या ठेवा तुम्ही. तुळ राशीच्या व्यक्तींनो 3 एप्रिलपासून पुढे अगदी 45 दिवस मंगळ, शनी आणि नेपच्यून यांची युती राहील मीन राशीमध्ये, षष्टम भावामध्ये. तर त्या काळात तुमची होणारी मानसिक अवस्था, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या मुलांबरोबर कशी तुमची एक परिस्थिती असू शकते, मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर यावरती काही उपाय करायचे असतील तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या राशीचा स्वामी जो शुक्र आहे त्या शुक्राचेच तुम्ही उपाय करत राहा. शुक्र बलवान राहिला तर तुमची रास बलवान राहते. मग शुक्राचे उपाय काय असतात? तुम्ही आठवड्यातून एकदा कुठल्या तरी देवीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांचा सन्मान ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण स्त्री असाल तर आपण गोमातेची सेवा करू शकता किंवा आपल्या घरामध्ये आपल्या सासूबाई असतील किंवा नणंद असतील तर त्यांची पण सेवा करणं गरजेचं असतं. त्यातून शुक्र आपला बलवान होत राहतो. याचबरोबर मग तुम्ही पांढऱ्या वस्त्राचं दान पण कोणत्याही शुक्रवारी आठवड्यातून एकदा करू शकता. त्यातून तुमचा शुक्र बलवान राहू शकतो. आणि मग कोणतंही देवीचं कवच असतं, जसं की या देवी सर्व भूतेषु, हे सर्वांना माहिती आहे. हे जे कवच आहे हे तुम्ही पठण करू शकता. त्यातून तुमचा शुक्र बलवान राहू शकतो. तर कोणत्याही विचित्र ग्रह परिस्थितीमध्ये आपल्या राशीचा स्वामी बलवान ठेवणं हे फार गरजेचं असतं. आणि षष्ठम भावातले ग्रह जे आहेत ना, हे तुम्ही तुमचा बऱ्यापैकी ताण जो असतो ना तो प्रपंचातला कमी करतात. पण तरी सुद्धा जेव्हा ताण येतो ना त्यावेळेस कुठेतरी रिॲक्शन ही असते आणि त्यासाठी आपल्या राशीचा स्वामी मजबूत असणं गरजेचं असतं. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.